हाय, गुड मॉर्निंग. स्वराजला आत्तामध्ये थोडंसं बरं नव्हतं. त्याला व्हायरल इन्फेक्शन सांगितलं होतं डॉक्टरने. पण आम्हाला घरच्यांना म्हणजेच माझ्या सासू-सासऱ्यांना, माझ्या आईला असं वाटलं की त्या काढण्या असतील, कारण की ते पुरळ तसेच दिसत होते आणि ते 7 दिवसामध्ये बरेसुद्धा झाले. पण एक साकडं घालतात ना, तसंच इथे साकडं घालायचं असतं आपल्या मंदिरामध्ये देवीच्या आणि 7 दिवस देवीला पाणी घालायचं. त्याच्यानंतरनं जेव्हा काढण्या बऱ्या होतील तेव्हा त्या बोळवायच्या असतात. बोळवणं म्हणजे नैवेद्य दाखवायचा असतो. चपाती, मेथीची भाजी, डाळ भात अशा प्रकारे आपण एकदम सिंपल साधा असं नैवेद्य दाखवायचा, नारळ वगैरे फोडायचा. तसंच आम्ही सुद्धा सर्व काही देवीचं केलं. जसं की डॉक्टर म्हणले व्हायरल इन्फेक्शन आहे, पण आम्ही काढण्या समजूनच ते केलं, कारण की तसंच होतं. घरचे बोलले की त्याची नावं बदलत राहतील, पण आपण जे आहे ते आपल्याला वाटते ते आपण करायलाच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सर्व काही देवाचं केलं मनोभावे आणि ते स्वराजने सुद्धा छानपैकी दर्शन घेतलं. आणि मंदिरात येतानाच आम्हाला दरवाजातून इथे सापाचा कणा दिसला. मी घाबरली होती, पण हे म्हटले काय नाही, देवीने दर्शन दिले असंच समजा आणि आपण पाया पडूया. आम्ही छानपैकी त्याचं सुद्धा दर्शन घेतलं. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय.